सर्वांसमोर मांडावेत। आज अहमदपूर तालुक्यातील मांगदरी गावामध्ये पुण्यश्लोक लोकमाता मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जन्म महोत्सवानिमित्त म्हणजेच 300 वर्ष झाली ज्या मातेला जन्म घेऊन त्यांची जयंती खूप मोठ्या स्वरूपात आपल्या गावामध्ये साजरी होती। इथल्या तरुणांनी जी आमची वाजत गाजत मिरवणूक काढली, गावामध्ये प्रवेश करत असताना प्रत्येकाच्या घरावर मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचा झेंडा बघितला। नुसता घरावर नाही बघितला तर 2 व्हीलरला बघितला, 4 व्हीलरला बघितला। बाळासाहेब, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते आपल्या माता भगिनी युनिफॉर्म मध्ये आलेले आहेत। आमच्या तरुणांनी गळ्यामध्ये गमजे पिवळे टाकलेले आहेत। खऱ्या अर्थानं दादा तुम्ही सगळेजणच, आपण सगळेजणच एक 15-20 वर्षापूर्वीचा कालावधी असा होता की अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या दिवशी या महाराष्ट्रातल्या शासनानं आम्हाला सुट्टी दिली पाहिजे। नरोडे साहेब, बरोबर आहे का? तुम्ही शासनात होता, प्रशासनात होता, तर या महाराष्ट्र शासनानं 31 मेला सुट्टी जाहीर करावी म्हणून आम्ही मागणी करायचो आपण सगळे। त्यानंतर आम्ही म्हणायला लागलो की शासनाच्या वतीनं चौंडीमध्ये जयंती साजरी झाली पाहिजे। ह्या आमच्या मागण्या असायच्या आणि लोक आम्हाला वेड्यात काढायची। पण या वर्षीची जयंती अशी अजरामर झाली की या जयंतीला गावच्या सरपंचापासून ते या भारत देशाच्या पंतप्रधानापर्यंत, राष्ट्रपतीपर्यंत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मग मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्या सगळ्या माणसांनी जर कुणाची जयंती साजरी केली असेल तर ती मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली। आणि ही जयंती साजरी करत असताना आता दादा इथं जयंती साजरी करत असताना एका माणसाला आपल्याला बाजूला घेऊन जावं लागलं। हे आपलं वास्तव आहे, ही फॅक्ट आहे। मुसळे साहेब, जरी आमचा समाज, खरं तर मगाशी बाळासाहेब तुम्ही बोललात की तुमच्या इकडे पेरणी वगैरे काहीतरी बोलला तुम्ही, पीक काढलं तिकडच्या लोकांनी पश्चिम महाराष्ट्रात, 4-5 आमदार निवडून आले। पण आता मी विचारानं सांगतोय या गावामधल्या सगळ्या लोकांना, आता या विचारपेठावरती 3 आमदार बसलेले, मी लिहून देतो बॉन्ड पेपरवरती। एक नांदेड जिल्ह्यातले आहेत, एक लातूर जिल्ह्यामधले आहेत आणि एक बीड जिल्ह्यामधले आहेत। इथं बसलेले आहेत ते काही, इकडे चंद्रसेन पाटील बसलेले आहेत, इकडे दादा बसलेले आहेत आणि इकडे बाळासाहेब बसलेले आहेत। आणि आम्ही 2-2 जागा मागितल्या पाहिजे, कारण लढाई आता आपल्याला राजकारणाची बेरीज करायची। प्रत्येक समूहामध्ये आपण जात आहोत, प्रत्येक लोकांना आपल्या हक्क अधिकारावर जागृत करत आहोत। आता काही माणसं म्हणतील, हाके सर तुम्ही राजकारणावर बोलायला लागला काय? होय, मी राजकारणावर बोलतोय, कारण ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी तलवारीच्या जोरावरती 29 वर्ष या भारतवर्षामध्ये आपला राज्यकारभार केला, तो राज्यकारभार असा केला, बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे, दादानी पण सांगितलं, पुण्यश्लोक हे कुणाला म्हटलं जातं? पुण्यश्लोक, पुण्यश्लोको नलराजा, पुण्यश्लोको धर्मराजा, धर्मराजा म्हणजे 5 पांडवाचा मोठा भाऊ, पुण्यश्लोको नलराजा, पुण्यश्लोको धर्मराजा, पुण्यश्लोको साक्षात श्रीकृष्ण, युधिष्ठिर, हे सगळे देवादिकामध्ये जन्माला आलेले। पण तुमच्या आमच्या कुळामध्ये ज्या मातेने जन्म घेतला, परत नारी जातीमध्ये जन्म घेतला, त्या पुरुष म्हणून पण नव्हत्या, नारी जातीमध्ये जन्म घेतला, परत पशुपालकाच्या घरी जन्म घेतला, त्या मातेला धर्मराजानंतर, नलराजानंतर, श्रीकृष्णानंतर जर या भारतवर्षामध्ये जर कुणाला पुण्यश्लोक बाळासाहेब म्हटलं जात असेल तर ते मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना म्हटलं जातं। आणि त्या मातेची जयंती साजरी होती, भारतभर जयंती साजरी झाली। मग आता या गावातल्या सगळ्या तरुण मंडळींना, आम्ही आता कुणाची नावं घेतलेली नाहीत इथं बरं का,
पण या सगळ्या तरुण मंडळींचं मला स्वागत यासाठी करायचंय की कार्यक्रम सुरेख असा कार्यक्रम तुम्ही घेतला. इथं 4-5 मुलींनी भाषण केलं. मला वाटलं आता 2-4 मुलं पण भाषण करतील, पण 3-4 मुलींनी सुरेख असं आपलं मनोगत व्यक्त केलं. हीच माणसं पुढे येणार आहेत, याच मुली पुढे येऊन बोलणार आहेत. त्यामुळे मी आता तुम्हाला सांगितलं की पुढच्या 2029ला या विचारपीठावर बसलेले 3 आमदार तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसतील, विधान परिषदेत नाही. आणि हे खूप जबाबदारीने बोलतोय, कारण या भारतवर्षामध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी आपला जो राज्यकारभार केला, तो वारसा, तो इतिहास तुम्हाला आम्हाला आहे. पण तो इतिहास आम्ही कुठेतरी विसरलेलो आहोत. हा इतिहास जोपर्यंत तुमच्या आमच्या लेकरांना कळणार नाही, तुमच्या आमच्या माता भगिनींना कळणार नाही, तोपर्यंत तुमच्या आमच्या हातातून आत्ताचं वर्तमान, आत्ताचं राजकारण, आत्ताचं समाजकारण, आत्ताचं अर्थकारण, आत्ताची राजनीती जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुमचा आमचा विकास अथवा उद्धार होणार नाही. कशासाठी अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करायची? अहिल्यादेवी होळकरांची जयंती यासाठी साजरी करायची. आज सकाळपासून तुम्ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं ऐका, झालं का सुरू? येतोय का आवाज? येतोय का आवाज? येतोय का? बराच वेळ झाला माता भगिनी बसलेले तिथं. खरं तर आपण शेतकऱ्याची माणसं, एवढा वेळ एका जागी बसायची मला वाटतं पहिल्यांदाच बसला असाल तुम्ही. एक 10-15 मिनिटं बोलेन मी. 2 तास बसले, 2 तासापासून तुम्ही इथं बसलाय. एक 10-15 मिनिटच तुमचा जास्तीत जास्त वेळ घेणार नाही. पण अहिल्यादेवी होळकरांची जयंती आम्ही जर सगळेजण साजरे करत आहोत, खऱ्या अर्थानं लेकी बाळींच्या शिक्षणाचं आपण बघितलं पाहिजे. खऱ्या अर्थानं मुलांचं शिक्षण कसं पुढे घेऊन जाता येईल हे बघितलं पाहिजे. मुलगी बघा, असं म्हटलं जातं, तुम्ही एक वेळ मुलाला शिक्षण नाही दिलं तरी चालेल, मुलगा 10वी-12वीतनं शिकायचा थांबला तरी चालेल, पण मुलगी मात्र 10वी-12वीतनं काढायची नाही. ही माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. त्याचं कारण असं आहे, मुलगी 2 घरचा दिवा असते. एक तर ती माहेरला आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या आई वडिलाला समजावून सांगेल, अरे दादा मुलीला शाळेतनं काढू नको. तीच मुलगी सासरी आपल्या सासरच्या लोकांना सांगेल की मुलीला शाळेतनं काढू नका. आणि जी मुलगी शिकलेली असेल, जी मुलगी 10वी-12वीच्या पुढे शिकलेली असेल, जी मुलगी ग्रॅज्युएट असेल, जी मुलगी कुठे नोकरीमध्ये असेल, ती मुलगी कधीही आत्महत्या करणार नाही. ती मुलगी कधीही अस्वच्छ वागणार नाही. ती मुलगी कधी अविचारानं वागणार नाही. ती फक्त स्वतःच चांगल्या विचारानं वागेल असं नव्हे. ते घर ज्या लक्ष्मीच्या जोरावरती चालतं, ज्या लक्ष्मीच्या नीतीवरती चालतं, त्या घराला कधीही काहीही कमी पडणार नाही. म्हणून मुलींचं शिक्षण कुठेही थांबवायचं नाही. मग आता तुम्ही म्हणाल मी मुलींच्या शिक्षणावर बोलतोय, कारण मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या हातामध्ये या भारतवर्षातला सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपला राज्यकारभार दिला. आणि त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी असा राज्यकारभार केला की त्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती अख्ख्या भारतानं साजरी केली. हा इतिहास आहे ना तुमचा आणि आमचा. दादा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आमच्या भागामध्ये आणि तुमच्या भागामध्ये. कारण आमच्या भागामध्ये गावच्या गाव देवकथेंचे, मग इकडं पण देवकथे बघायला भेटतात. त्यामुळे शेंडगे पण नाव ऐकलं. आमच्याकडे गावच्या गाव शेंडगेंची आहेत. म्हणजे मला तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की पहिला आपला पशुपालनाचा व्यवसाय होता. मेंढराला जिथं ओसाड माळरान लागायचं, सोनर पाटील तुम्ही मण्याड खोऱ्यातले म्हणलं जातं तुम्हाला. मण्याड खोऱ्यामध्ये सगळ्या डोंगराचे टेकड्यांचा भाग, या टेकड्यांच्या भागामध्ये काय होतं माहितीये का, मेंढर पाळायची म्हटलं की त्याच्या पायाला, त्याच्या खुराला चिकल माती लागली नाही पाहिजे. म्हणजे काळ्या रानामध्ये, चिखलाच्या रानामध्ये आपली मेंढर चरत नव्हती. ओसाड माळरान लागायचं. म्हणून आपण जिथं जिथं पर्जन्य छायेचा प्रदेश, जिथं जिथं दुष्काळी भाग, तिथं धनगराचे तालुके. मुसळे साहेब, खोमणे साहेब, मला तुम्हाला विचारानं सांगायचंय, या महाराष्ट्रामधले 60-70 मतदारसंघ असे आहेत की या माणसाने जर ठरवलं
की एक गट्ट्यानं इथं कुणाला निवडून द्यायचं, तर 60 ते 70 मतदारसंघामध्ये आम्ही निर्णायक आमचं मतदान आहे, निर्णायक आमची लोकसंख्या आहे. पण चंद्रसेन पाटील फिरायचं कुणी? पाटील साहेब फक्त तालुका बघून नाही चालणार, जिल्हा बघून नाही चालणार. आज मला किती लांब यावं लागलं, मी काय लय शहाणा म्हणून आलोय का इथं? तुमच्याच घरामधलं आहे. पण मराठवाड्यामधले काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, बाळासाहेब 5-6 मतदारसंघ रिझल्ट दिला पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मराठवाड्यामध्ये पुढच्या वेळी निश्चित 5 ते 10च्या दरम्यान आमदार निवडून आले पाहिजेत. आपल्याला येऊ घातलेली पंचायत राजची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये तुमचं आमचं प्रभुत्व दिसलं पाहिजे, एकी दिसली पाहिजे, गावागावामध्ये जाती जातीचा पैरा दिसला पाहिजे. आज पंचायत राज मधलं तुमचं आरक्षण आज चॅलेंज आहे. आज जर इथं कुणब्याच्या माध्यमातून जर माणसं तुमच्या विरुद्ध उभी राहिली, याचाही तुम्ही निवडून. बाळासाहेब तुम्ही झडपी सदस्य होतात, चंद्रसेन पाटील तुम्ही झडपी सदस्य होतात, तुमच्या भागामध्ये तुम्ही निवडून याली. पण नांदेड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायची वेळ येईल किंवा तुमच्या बीड जिल्ह्याचा अध्यक्ष होण्याची वेळ येईल, त्याच वेळी ही माणसं ते तुम्हाला पद देणार नाहीत. म्हणून तुम्हाला या पंचायत राज मधलं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यावं लागेल. फक्त अहिल्यादेवींचा जयंती महोत्सव साजरा करून चालेल का? तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांच्या हक्क आणि अधिकाराची लढाई सुद्धा तुम्हाला आम्हाला लढावी लागेल. नरवटे साहेब, बाळासाहेब तुम्ही इथं उपस्थित आहात. आपली एसटी आरक्षणाची लढाई 4 पिढ्या लढतायत. ही एसटी आरक्षणाची लढाई बद्दल मला काहीच म्हणायचं नाही. मी तर उपोषण करताय, बारामतीमध्ये मी सुद्धा उपोषण केलंय 2014 साली. पण आता आपल्या ताटातलं जे ओबीसीचं आरक्षण आहे, VJNTचं आरक्षण आहे, मला जबाबदारीने सांगायचं आहे चंद्रसेन पाटील, आपल्या नांदेड मधलं एक कोकणे नावाचं एका शेतमजुराचं, शेतामध्ये काम करतात ज्याचे आई वडील, तो कोकणे नावाचा मुलगा IIT मधून सिलेक्ट झालाय. दिल्ली IIT मिळाली त्याला. कुणाचं पोरग आहे? काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याचं पोरग आहे. ओबीसी कोट्यामधून दिल्लीमध्ये IIT ला त्याचं सिलेक्शन झालंय. माझ्या दौंड तालुक्यातल्या केडगाव गावामध्ये, केडगाव चौफुला रोडवरनं जाताना तुम्ही पाहत असाल, तिथं एक प्राजक्ता तरंगे नावाची पोरगी आहे, जिचे वडील वॉचमनचं काम करतात पुण्यामध्ये. त्यांची मुलगी IIT ला ओबीसी कोट्यामधून सिलेक्ट झाली. परत वाघमोडे नावाचा एक मुलगा आहे, त्याचं IIT ला सिलेक्शन झालंय. कशामधून झालंय? तर ओबीसी कोट्यामधून झालंय. मी दिल्लीच्या लेवलची बात करतोय. आता जिथं एका सरांचा आपण सत्कार केला, नाव काय सर त्यांचं? गुमनर सर. त्यांच्या मुलीला 10वीला किती मार्क्स पडलेत? 99%. राहिले किती? 99% मार्क्स पडलेत. 99. आता होते इथं कुठे समोर चिलगर सर आहेत का? बघा त्यांच्या मुलीला किती टक्के मार्क्स पडलेत? 99% मार्क्स पडलेत पॉइंट मध्ये. बघा मी तुम्हाला का सांगतोय हे, कारण मुलगी जर शिकायला लागली तर मुलीला थांबवायचं नाही. जर मुलगी शिकली, मी निश्चित जबाबदारीने सांगतो, बाळासाहेब तुम्ही बोललात की बिरुदेव ढोणे एक IAS ऑफिसर झाला, अख्ख्या महाराष्ट्रानं भंडारा उधळला. अख्ख्या महाराष्ट्रानं, प्रत्येक महाराष्ट्रातला पोरगा, प्रत्येक महाराष्ट्रातला नोकरदार, प्रत्येक महाराष्ट्रातली शिकलेली माता भगिनी काय बोलली, तर आमच्या घरातलं पोरग IAS ऑफिसर झालंय. हा अभिमान होता, त्यांचा स्वाभिमान होता. या गोष्टी तुम्हाला आम्हाला कधी बघायला भेटणार? बाळासाहेब पश्चिम महाराष्ट्रातनं गावोगावच्या वेळी या जयंतीच्या निमित्तानं फिरतो, गावागावातले तरुण पोरं बघतो, त्यावेळी वाटतं अरे गावच्या गाव आपले आहेत, कशाला पाहिजे आपल्याला आरक्षण. पण ज्यावेळी मुंबईच्या मंत्रालयामध्ये जातो, त्या मंत्रिमंडळाच्या यादीवर नजर फिरवतो, त्यावेळी तुमची माणसं तिथं दिसत नाहीत. कोण देणार आहे तुम्हाला? कोण तुमच्या महाज्योतीला पैसे देणार आहेत? काही पडलेलं नाही तुमच्या महाज्योतीला पैसे देण्यासंदर्भात. काही पडलेलं नाही तुमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला पैसे देण्यासंदर्भात. वसंतराव नाईक महामंडळ असेल, गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, या महामंडळांना पैसे दिले जात नाहीत. दादा मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या महाराष्ट्रामध्ये टोटल 4.5 लाख करोडचं बजेट आहे आणि तुमची आमची गावगाड्यातल्या 18 पगड जातीची ओबीसीची संख्या किती आहे? तर 50, 55, 60% दरम्यान आहे.
त्या लोकसंख्येला बजेट किती मिळतं तुमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी, तर 1% पलीकडे तुम्हाला बजेट भेटत नाही. 1% बजेट. लोकसंख्या 50%हून जास्त. दादा आम्ही मागतोय काय, तर महाज्योतीला पैसे मागतोय. आम्ही मागतोय काय, तर स्कॉलरशिपला पैसे मागतोय. आम्ही मागतोय काय, तर जिल्ह्याच्या ठिकाणी एक तरी ओबीसीच्या मुलांना वसतिगृह बांधा. पण या महाराष्ट्राचा अर्थमंत्री, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन ज्यांनी ज्यांनी राज्यकारभार केला त्या लोकांनी तुम्हाला आम्हाला मातीत गाडण्याचं काम केलंय. आणि याच्या विरुद्ध आपल्याला बंड करून उठावं लागेल. मग ही लढाई बाळासाहेब, नरोटे साहेब, मुसळे साहेब, ही लढाई फक्त धनगर समाजाची नाही. मला याचा भान आहे. मी आज अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं बोलतोय. विचारपीठावरती धनगर समाजाचे नेते आहेत. तुम्ही सगळे बसलेली समोर सगळी मंडळी धनगर समाजाची आहेत, याची मला जाणीव आहे, भान आहे. पण हे भान तुमच्या समोर व्यक्त करत असताना गावगाड्यामधले शोषित, वंचित, पीडित, भटक्या विमुक्त जाती जमाती, कारण गावगाड्यातली शेतकऱ्याची माणसं तुम्ही इथं बसलेले आहात. तुमचा पेरणीचा आजचा मोसम आहे तरी तुम्ही इथं बसलेले आहात. एखादा गरीब शेतकरी असला, त्याच्या दारामध्ये एकच बैल असला तरी तो शेजाऱ्याला, पाजाऱ्याला, गावातल्या एखाद्या जोडीदाराला बोलवतो, आपल्याला पेरणी करायची आहे आणि तुझा न माझा पैरा करावा लागेल. पैरा केला तर तुमची पेरणी होऊ शकते. गावगाड्यामध्ये तुमचं आमचं प्रतिनिधित्व निवडून जात नाही. आज गणेश दादांसाठी आम्ही पैरा केला या अहमदपूर मतदारसंघामध्ये. चंद्रसेन पाटलांसाठी आम्ही त्या लोहा कंदारमध्ये पैरा केला. तो पैरा करत असताना काही यश अपयश आलंय, आपल्याला बरंच शिकायला भेटलंय. आपल्याला अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करत असताना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं नाव सुद्धा तुम्हाला आम्हाला घ्यावं लागेल. हे का बोलतोय तुमच्या समोर? गावगाड्यातल्या जाती जातींची, शोषितांची लढाई तुम्हाला आम्हाला दादा घ्यावी लागेल खांद्यावरती. कारण गावगाड्यामध्ये तुमच्यापेक्षाही बिकट जीवन जगणारी माणसं आहेत. गावगाड्यामध्ये बलुते आलुते मंडळी, त्यांना तर काय भेटलंय. म्हणून मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्श राज्यकारभाराचा जर वसा आणि वारसा तुम्हाला चालवायचा असेल तर अखिल मानव जातीसाठी तुम्हाला आम्हाला कार्य करावं लागेल. पुण्यश्लोक ही पदवी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक ही पदवी कुठल्या विद्यापीठात मिळाली नाही, कुठल्या संस्थेने दिली नाही, कुठल्या सरकारनं नाही दिली, तर भारत वर्षामधल्या अखिल मानव जातीच्या अनेक जाती धर्माच्या लोकांनी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक ही पदवी दिली. हा तुमचा आमचा इतिहास आहे. हा इतिहास तुम्हाला आम्हाला त्याची पारायण करावी लागतील. जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सगळ्या लोकांना एकत्र यावं लागेल. काही निर्णय करावे लागतील, काही शपथ तुम्हाला आम्हाला घ्याव्या लागतील. आमच्या तरुण पोरांना शपथ घ्यावी लागेल, मी 12वीतनं शिक्षण थांबवणार नाही. तरुण पोरांना शपथ घ्यावी लागेल, मला स्पर्धा परीक्षेला बसावं लागेल. माझ्या माता भगिनींना शपथ घ्यावी लागेल, माझ्या नशिबी काबाड कष्ट करायची वेळ आली, पण माझी लेकरं बाळ काबाड कष्ट करणार नाहीत. तुम्हाला आम्हाला शपथ घ्यावी लागेल. मतदानाला जाताना फक्त एकटा चोरून लपून छपून मतदानाला नाही जाणार. गावगाड्यातल्या वाड्या वस्त्यावरच्या हर एक माणसाला बरोबर घेईन आणि झुंडीनं जाऊन मतदान करेल आणि माझ्या माणसाला मतदान करेल. ही शपथ घ्यावी लागेल तुम्हाला आम्हाला. आता दादाला तर मतदान करायचंय, सकाळी जाऊ का संध्याकाळी जाऊ का दुपारी जाऊ, एकटाच जाऊ का बायकोला गाडीवर घेऊन दोघच जाऊ, असं नाही. गावगाड्यामध्ये वाजत गाजत पारंपरिक वेशात आज अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही वाजत गाजत सण उत्सव साजरा करताय. पण सण उत्सव खरा कधी? मतदानाच्या दिवशी आपल्या हक्क आणि अधिकारासाठी माझ्या माणसाला मला मतदान करायचंय, माझ्या माणसाला मला आमदार करायचंय, माझ्या माणसाला मला खासदार करायचंय. आणि या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या हक्क, अधिकार, दैन्य, दारिद्र्य, समस्या, अडी अडचणी या सगळ्या प्रश्नावरती आवाज उठवणारा माणूस मला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचंय. असं काहीतरी वाटलं पाहिजे ना तुम्हाला, मला वाटलं पाहिजे की नाही वाटलं पाहिजे? माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना मला सांगायचंय, धनगर समाजातल्या विशेष करून लोकांना सांगायचंय, मुसळे साहेब, गोपीनाथरावजी मुंडे तुमच्या मराठवाड्यामधले या लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर मतदारसंघामध्ये निवडणूक लढायचे. बाळासाहेब, आम्ही छोटे छोटे होतो, हायस्कूलला होतो, तेवढे आमच्या भागातली माणसं काय म्हणायची,
की धनगर समाजाचा एक खूप मोठा नेता मराठवाड्यात तयार झालाय, गोपीनाथराव मुंडे नावाचा. तिकडच्या धनगर समाजाला असं वाटायचं की हा आमच्या समाजात नेता निर्माण झालाय. हे उदाहरण मी का सांगतोय, तर त्या लोकांना वाटायचं की हा आमच्यासाठी लढतोय, जातीपातीच्या पलीकडे जाऊन लढतोय. आरक्षणाची लढाई लढलीच पाहिजे ना, हक्क अधिकाराची लढाई लढलीच पाहिजे ना, पण राजकारण कधी करायचं. ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी एका हातामध्ये राजदंड आणि एका हातामध्ये तलवार, एका हातामध्ये पिंड घेतली धर्मकारणासाठी, राजदंड घेतला राजकारणासाठी, तलवार घेतली राघोबा पेशव्यांसारख्या शत्रूंना नेस्तनाबूत करण्यासाठी. अरे एवढं मोठं रसायन मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी होतं. हा इतिहास तुमचा आमचा आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना सांगावंसं वाटतं. आता लाईव्हच्या माध्यमातून हे भाषण लाईव्ह आहे. आता माझ्या या वस्तीवरच्या लोकांनी मला बोलायला संधी दिली. दादांना इथं बोलवलंय, बाळासाहेबांना इथं बोलवलंय, चंद्रसेन पाटलांना बोलवलंय, कोमने साहेबांना बोलवलंय, या गावच्या सरपंचांचं, उपसरपंचाचं, त्याचबरोबर जयंती महोत्सव कमिटीच्या पोरांचं मी आभार, जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे. मी एक तुमच्या समोर उदाहरण सांगेन, माझ्या माता भगिनी इथं बसलेत म्हणून सांगेन. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश निर्माण झाला, त्यावेळी लोकशाही प्रदान झाली, त्यावेळी संविधान दिलं. संविधान दिल्यानंतर त्या संविधानामध्ये ज्यावेळी त्या अधिसभेमध्ये, त्या संसद सभेमध्ये बाबासाहेब बोलले, रिझर्वेशन पॉलिसी दिली, गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला हक्क आणि अधिकार दिले, एक व्यक्ती एक मत एक मूल्य दिलं. गावगाड्यातली तुम्ही आम्ही सगळी माणसं बसलेली आहोत. तुमच्या मताला एक वेगळीच किंमत आहे, यांच्या मताला वेगळीच किंमत आहे. ह्यानी बटन दाबल्यानंतर 5 मतं पडते, ह्यानी बटन दाबल्यानंतर एकच मत पडतंय. परत स्टेजवरच्या बसलेल्या माणसानं बटन दाबल्यावर 10 मतं पडते. असं काय आहे का हो? इकडं माझ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच टाटा, बिर्ला, अंबानी, पवार, पाटील, देशमुख यांच्या मतालाही तेवढीच किंमत आहे. मग एवढं 1 लाख मुलाचं मतदानाचा अधिकार ज्या महामानवानं तुम्हाला दिला, ते मत तुमच्या माणसाला तुम्ही कधी देणार आहात? ज्या सुभेदार मल्हारराव होळकरांचा इतिहास तुम्ही सांगता, ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती तुम्ही साजरी करता, उठसूट सगळी माणसं म्हणतात, मीही म्हटलं आता तुम्हाला की अहिल्यादेवी होळकरांची जयंती राष्ट्रपतींनी साजरी केली, पंतप्रधानांनी साजरी केली. जे संसद भवन, जे राष्ट्रपती भवन ज्या रायसिना हिल्स वरती बांधलं गेलेलं आहे, ती जागा कुणाची होती त्या संसद भवनाची? तर ती आमच्या होळकरांची होती, होळकरांची. ती संसद, बाळासाहेब, ती संसद आजही वाट बघते की होळकरांच्या महाराष्ट्रामधून एक संसद सदस्य पब्लिक मधनं निवडून या संसदेमध्ये येईल. नाही झालं ते. म्हणून तुम्हाला आम्हाला जागं व्हावं लागेल, जागं राहावं लागेल. मगाशी तुम्हाला बोलत होतो आरक्षणाच्या संदर्भात. आता खरं तर अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे. खरं तर मी इतिहासावर बोलायला पाहिजे. अहिल्यादेवी होळकरांवर बोलायचं म्हटलं तर तास 1.5 तास अपुरा पडेल. त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं. अहिल्यादेवी होळकरांच्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन दानधर्माद्वारे 1 लाख पिंडींचा जीर्णोद्धार कोणी केला असेल तर तो अहिल्यादेवी होळकरांनी केला. आता तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे, 12 ज्योतिर्लिंग माहिती आहेत. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत प्रत्येक ठिकाणी मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी आपला दानधर्म केला, शिवपिंडींचा जीर्णोद्धार केला. पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला. गावगाड्यामधली माणसं, एखाद्या गावामध्ये महादेवाचं मंदिर जीर्ण झालं असेल, पडायला आला असेल, त्याची नासधूस झाली असेल, यवनी आक्रमणांच्या समोर त्या मंदिराची नासधूस झाली असेल, गावातल्या लोकांनी उठावं आणि अहिल्यादेवी होळकरांच्या राजवाड्यावर जावं. मातोश्री, आमच्या गावामध्ये एक शिवाचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे, त्या मंदिराचा आम्ही जीर्णोद्धार करत आहोत. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी खाजगीच्या कारभाराला बोलवावं आणि त्यांना मोहरा द्याव्यात. त्या काळात काय पैसे नव्हते ना, बार्गेनिंग पद्धत होती ना. अहिल्यादेवी होळकरांनी त्यांना ज्या काही गोष्टी लागतात, बार्टर सिस्टीम होती त्या कालावधीमध्ये. 1 लाख पिंडींचा जीर्णोद्धाराचं दायित्व मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या नावावरती आहे. म्हणून पुण्यश्लोक ही पदवी अहिल्यादेवी होळकरांना दिली गेली. बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी आज अहमदपूर तालुक्यात आहे.
पण इकडे नांदेड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे, बरोबर आहे का? इकडे लोहा कंदार आहे, इकडे अहमदपूर आहे, इकडे रेणापूर आहे. खरं तर तुम्ही आम्ही सगळ्या गावगाड्यातल्या लोकांनी एकत्र येण्याची ही गोष्ट आहे. मी एक राजकीय उदाहरण शेवटचं सांगेन आणि मी माझं मनोगत, कारण माझी पण तब्येत बरोबर नाही, तरी पण कार्यक्रम तुम्ही पुढे ढकललेला असताना पण मी आज रडत खडत कसा बसा पोहोचलो इथं. मी आदर्श मानतो. आता बाळासाहेब, आता दादा तर भाजपचे, तुम्ही पण मगाशी म्हणालात तुम्ही यशवंत सेनेचे अगदी ऍक्टिव्हली काम करतात. पाटील तुम्ही आता भाजपमध्ये गेलेले आहेत, बरोबर का? पण मी याच्याही पलीकडे जाऊन मी माझा आदर्श कुणाला मानत असेल आत्ताच्या राजकारणामध्ये, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना. ते मुख्यमंत्री झाले, ते माझ्या समाजाचे आहेत म्हणून मी त्यांना आदर्श नाही मानत. सिद्धरामय्या नावाचा मुख्यमंत्री, एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, अहिंद नावाची संकल्पना त्यांनी राबवली. अहिंद, त्याची फोड करून तुम्हाला सांगतो. सिद्धरामय्या नावाचा एक कुरबार समाजातला, धनगर समाजातला पोरगा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाला, पुन्हा मुख्यमंत्री झाला आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाला. एक धनगर समाजाचा मुलगा, एक धनगर समाजाचा माणूस कर्नाटकामध्ये. महाराष्ट्र एवढी धनगर समाजाची संख्या कर्नाटकात नाही, हे पण परत तुम्हाला जबाबदारीने सांगतोय. त्या माणसानं अहिंद नावाची संकल्पना राबवली. बाळासाहेब, अहिंद म्हणजे काय? अ म्हणजे अल्पसंख्याक, हे म्हणजे हिंदल तारू, कर्नाटकी शब्द आहे. हिंदल तारू म्हणजे ओबीसी आणि द म्हणजे दलितारू. अल्पसंख्याक, ओबीसी, दलितारू, अहिंद. सिद्धरामय्याने सगळ्यात पहिल्यांदा विश्वास कुणाचा कमवला, तर त्या कर्नाटक मधल्या दलित बांधवांचा कमवला. दुसऱ्यांदा विश्वास कमवला ओबीसींचा. तिसऱ्यांदा विश्वास कुणाचा कमवला? अल्पसंख्याकांचा. आणि अहिंद नावाची संकल्पना राबवली आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य असणाऱ्या भाजपच्या विरोधामध्ये सरकार आणलं आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. आता स्टोरी इथं नाही संपली बाळासाहेब, आमची लढाई आहे एसटी आरक्षणाची. त्याच सिद्धरामय्यांनी पहिल्या महिन्यामध्ये जो निर्णय घेतला, तो धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून कर्नाटक विधानसभेचा प्रस्ताव कुठे पाठवला? तर दिल्लीला पाठवला. प्रश्न सुटला का? नाही. मग आता मी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून, तुमचा सहकारी म्हणून, तुमच्या नेतृत्वाखाली मी काम केलंय. तुम्हाला आम्हाला आता जागा झालं पाहिजे, तुम्हाला आम्हाला घराच्या बाहेर पडलं पाहिजे, गाव वगैरेतल्या 18 पगड जातीला जागा केलं पाहिजे आणि जाती जातीची युती केली पाहिजे, राजकारणाची शेती केली पाहिजे. काय अजितदादा पवार अर्थमंत्री आहेत, 1% पुढे तुम्हाला बजेट देत नाहीत, तुमच्या आश्रमशाळांना बजेट देत नाहीत, तुमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणाला पैसे देत नाहीत, तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह नाही, तुमच्या लेकी बाळींना एकही वसतिगृह नाही. अरे यांचा एक कारखाना बंद पडला, 100 कोटी, 50 कोटी, 60 कोटी, 70 कोटी. काल परवा माळेगावच्या कारखान्यात, आता म्हणाल तुम्ही राजकीय बोलायला लागला, त्यांच्यावर टीका करायला लागला, माळेगावच्या त्या कारखान्याच्या सभा घेत आहेत आणि तिथं त्यांनी तिथल्या लोकांना सांगितलं, मला चेअरमन करा, मी 500 कोटी रुपये देतो. पण आमच्या लेकरा बाळांच्या वसतिगृहाला पैसे नाही त्यांच्याकडं, आमच्या स्कॉलरशिपला वेळेवर पैसे मिळत नाहीत. अनेक योजना जाहीर केल्या होत्या. धनगर समाजाच्या पोरांना नामांकित शाळांमध्ये, दर्जेदार शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घ्या, त्या शाळेची फी आम्ही भरणार. ती सुद्धा योजना नांदेड मधल्या कित्येक लोकांचे, चंद्रसेन पाटील मला फोन येत आहेत की आता ती योजना बंद पडली, वरून अनुदान येत नाही, आमच्या पोरांना शिकायला मिळत नाही. काय मागतोय तुम्ही आम्ही? स्कॉलरशिपला पैसे? काय मागतोय तुम्ही आम्ही? नोकरी? काय मागतोय तुम्ही आम्ही? माझी मुलगी शिकली आणि माझ्या पोरीला एखादी शिक्षकेची नोकरी मिळाली पाहिजे, आमची पोरगी शिकली आणि कुठंतरी तिला लेक्चरर म्हणून अरे राहिला का तो जमाना? तुम्ही आम्ही कारखाने मागितले पाहिजेत, तुम्ही आम्ही सुतगिरण्या मागितल्या पाहिजेत, तुम्ही आम्ही बँका मागितल्या पाहिजेत. बजेट किती मोठं आहे, 4.5 लाख कोटीचं. हे मी का मांडतोय तुमच्या समोर? अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सगळे एकत्रित आलेले आहात. लढाई लढायची आहे, लढता लढता विजय निश्चित असतो. तुम्ही लढलाच नाही तर पुढचं लेकरा बाळांनी काय आदर्श घ्यायचा? आज दादा लढतायत, पुढे वाटेल ना कुणाला तरी की 2009 ला अशी लढत झाली, 2014 ला अशी लढत झाली, 2019 ला अशी लढत झाली.
2024 ला अशी लढत झाली, 2029 ला एवढे वाघ निवडून आले. अरे हे चित्र निर्माण होणार की नाही तुमच्या समोर? का जयंती साजरी करायची आणि घरी निघून जायचं? एवढा लिमिटेड अर्थानं जयंती साजरी करायची आहे का? गावामध्ये अनेक जत्रा असतात, उरूस असतो, गावातल्या ग्रामदैवताची जत्रा करतो आपण वाजत गाजत, जो धिंगाणा घालायचा तो घालतो, परत वर्षभर आपल्या आपल्या कामाला निघून जातो. पण जयंती अशी नाही साजरी करायची. जयंतीच्या दिवशी गावातली पोरं जी शैक्षणिक दृष्ट्या यशस्वी झालेले आहेत त्यांचा सत्कार झाला पाहिजे. जो मिलिटरी मधून रिटायर्ड झाला त्याचा सत्कार झाला पाहिजे. जो पोलीस मध्ये भरती झाला त्याचा सत्कार झाला पाहिजे. ज्याला 10वीला मेरिट मध्ये येता आलं त्याचा सत्कार झाला पाहिजे. ज्या मुलानं नीट क्वालिफाय झाले त्यांचा सत्कार झाला पाहिजे. सीईटी पास झाला त्याचा सत्कार झाला पाहिजे. इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं त्याचा सत्कार झाला पाहिजे. गावगाड्यातली 4 पोरं आणि त्या 4 पोरांना गावाच्या पाराच्या कट्ट्यावरती आणून जर त्याचा तुम्ही सत्कार केलात तर 10वीला जेवढी 10-15 पोरं अभ्यास करते त्या 10-15 पोरापैकी 90% पोरांनी मार्क्स मिळवले पाहिजेत. हे काम तुमचं आणि आमचं आहे. म्हणून जयंती साजरी केली गेली पाहिजे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही गोष्टी मांडायच्या होत्या. जेवढ्या मांडायच्या तेवढ्या मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही सगळ्या मंडळींनी एवढा सुरेख असा कार्यक्रम इथं घेतला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. परत पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम घ्याल, तुमच्या आमच्या हिताची भाषा बोलाल, तुमच्या आमच्या लेकरा बाळांच्या संदर्भातली भाषा बोलाल. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. मगाशीच मी सांगता सांगता तो मुद्दा राहून गेला. बाबासाहेबांनी संविधान तुम्हाला दिलं, त्यावेळी ते संविधान जाहीर करत असताना, त्या संविधान सभेत बोलत असताना, रिझर्वेशनची पॉलिसी राबवली जात असताना बाबासाहेबांनी एक संदेश या भारतवर्षाला दिलेला होता. ज्या घरातली माता भगिनी, ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. ज्या घरातली माता भगिनी, ज्या घरातली लेक 10वी-12वीच्या पुढे शिक्षण घेते, ज्या घरातली लेक नोकरीमध्ये जाण्यासाठी धडपडते, ज्या घरातली लेक या सगळ्या दृष्टिकोनातून ज्ञान आत्मसात करते ते घर कधीही मागं राहणार नाही. हे बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये सांगितलेलं होतं. मग आता तुमच्या आमच्या माता भगिनी काय करतात? ऊसतोडीचं काम तुमच्या आमच्या माता भगिनी, दुधात गाईचा गोठा असेल सकाळी उठल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम कोण करते? माता भगिनी. मळ्यामधले शेतातलं शारीरिक श्रमाचं काम कोण करते? माता भगिनी. दिवसभर तिनं काम करायचं, परत घरात येऊन घरातल्या सगळ्या अन्न पाणी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तिनंच घ्यायची. तुम्ही आम्ही नक्की काय करायचं? तुम्ही आम्ही कसं वागलं पाहिजे? का इकडे अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करायची आणि घरामध्ये जाऊन रुबाब गाजवायचा? या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला गेल्या पाहिजेत. असा कुठेतरी संकल्प तुम्ही आम्ही केला पाहिजे. अरे समाज 2025 सालामध्ये तुम्ही आम्ही जगतो आहोत. मोबाईलवरती सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या हिताची भाषा कळली पाहिजे. एक आपली माता भगिनी, एक आपली पत्नी एवढं रात्रंदिवस काम करते. मी सुद्धा अंग झाडून काम केलं पाहिजे. आता मी बोलायला लागलोय, कीर्तनकारागत बोलायला लागलोय, प्रवचन सांगायला लागलोय, प्रबोधन करायला लागलोय, शिक्षणावर बोलायला लागलोय, का जयंतीवर बोलायला लागलोय, कशावर बोलायचं, किती वेळ बोलायचं, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आम्ही बांधवांनो सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. तुमचा आमचा एकसंघ समाज निर्माण झाला पाहिजे. समाजाच्या पलीकडे परत 18 पगड जाती आहेत. 18 पगड जातीच्या पलीकडे राष्ट्र नावाची संकल्पना आहे. राष्ट्राच्या पलीकडे देश नावाची संकल्पना आहे. या सगळ्या देशाच्या संकल्पनेमध्ये मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं अढळाचं स्थान होतं. आणि तुम्ही आम्ही मात्र गावगाड्यामध्ये काय करतो याचा विचार तुम्हाला आम्हाला करावा लागेल. तुमचं आमचं नेतृत्व, तुमचं आमचं प्रतिनिधित्व, तुमची आमची माणसं आमदार खासदार झाली पाहिजेत, तुमची आमची माणसं मंत्रिमंडळात बसली पाहिजेत. तुमचा आमचा माणूस खरोखर हौसाजी नवसाजी नायकाचे जर तुम्ही वारस असाल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधीतरी तुमचा झाला पाहिजे. जर तुम्ही म्हणाल डायरेक्ट मुख्यमंत्री पदालाच हात घातला, तिथं आमदार घडवता नाकीनो आले. अरे गावगाड्यातली तुम्ही आम्ही सगळी माणसं एक झालो ना. एक झाल्यावर काय घडू शकतं? मंत्री सोडावं, सिद्धरामय्याचा एकच कन्सेप्ट सांगितला ना मी तुम्हाला. काय तिथे काय सगळा अख्खा कर्नाटक काय कुरवार समाजाचा आहे का?
गावगाडा एक झाला पाहिजे, तुमच्या आमच्या हिताची भाषा बोलली पाहिजे. कुठला सरंजामदार, वतनदार, जहागीरदार, पैसेवाला, मग असे सांगितलं मी तुम्हाला 1 लाख मोलाच्या मताचा अधिकार तुम्हाला दिलाय. हे लाख मोलाचं मत 500, 1000, 2000 दुसऱ्या माणसाला द्यायचं. ज्या माणसाला तुमच्या आमच्या हिताची भाषा माहित नाही, ज्या माणसाने तुमच्या आमच्या प्रश्नावर कधी प्रश्न विचारला नाही, अरे त्यांना कधी जा विचारणार. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण तुमच्या आमच्या महामानवांच्या जयंत्या म्हणजे एकत्र येण्याची ही खूप मोठी संधी आहे. कारण बाकीच्या ठिकाणी एवढं बोलायला लागलो तर हाके सर टाइम संपला तुमचा, बोलू देतील का? जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या समाजासमोर, माझ्या गावगाड्यातल्या शोषित वंचित समाजाच्या समोर काही हिताच्या गोष्टी, काही भूतकाळातल्या गोष्टी, काही वर्तमानातल्या गोष्टी आणि पुढील आपल्या हक्क अधिकाराच्या लढाईच्या संदर्भातल्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. तरच जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या लोकांना, खरं तर पाटील साहेब, पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला या ओबीसी रिझर्वेशन संदर्भात किंवा आरक्षणाच्या संदर्भात, एकूण आपल्या हक्क अधिकारासंदर्भात आपण प्रायोरिटी ठरवली पाहिजे. पंचायत राजच्या निवडणुकीच्या अगोदर या महाराष्ट्रातला गावगाडा एकत्र करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. एका मतदारसंघापुरतं नाही नेतृत्व तुम्ही. मराठवाड्यामध्ये पोकळी आहे, पोकळी मराठवाड्यामध्ये, आणि तुम्ही जर ही जबाबदारी घेतली तर आम्हाला काय गरज आहे तेवढ्या लांब इकडे यायची? म्हणजे येणार आम्ही, तर त्यात काही वाद असण्याचं कारण नाही. पण माणसं तयार झाली पाहिजेत, 100 माणसं तयार झाली पाहिजेत, 100. एवढे मी तुमच्या समोर आशा व्यक्त करतो. खूप काही बोलता येण्यासारखं होतं. एकदम शांत चित्तानं तुमच्या समोर काही 4 गोष्टी तुम्ही ऐकून घेतलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या लढाईमध्ये खांद्याला खांदा लावून तुम्ही पुढे येणार यात तिळमात्र शंका नाही, एवढी आशा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. असा संविधानाचा अभ्यास असो की कुठलाही असो, अशा जर जिल्ह्याला जर तुमच्यासारखे जर माणसं